ठिकाणी आज आपल्या चॅनलवरती 3000ची फॅमिली या ठिकाणी आज कंप्लीट झाली आहे, त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार। ओके, या ठिकाणी मित्रांनो आपण त्याच एका खुशीने आपण या ठिकाणी एक सिरीज आजपासून स्टार्ट केलेली आहे। ओके, मग ट्रान्समिशनचे या ठिकाणी रोज आपण 10 क्वेश्चन असे ट्रान्समिशनचं आपलं कव्हर झालं की आपण सर्व पॉवर सिस्टम त्यामध्ये डिस्ट्रीब्यूशन आणि जनरेशन असं सगळं काही या ठिकाणी कव्हर करणार। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो या ठिकाणी रोज 10 क्वेश्चन असे घेणार आहे आपण की ज्यामध्ये तुम्हाला काय या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, तुम्ही ते विसरता आणि गुगली क्वेश्चन आहेत, तसे क्वेश्चन आपण रोज 10 या ठिकाणी कव्हर करणार आहे। ओके, त्या ठिकाणी आपला सेशनसुद्धा मोठा होणार नाही आणि तुम्हाला पाहायलासुद्धा तेवढी अडचण येणार नाही। तर चला मित्रांनो आपण आपल्या एका सेशनला या ठिकाणी जसं ज्या पद्धतीने डिझाईन केलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी ते सांगण्याचा या ठिकाणी ट्राय करीन। चांगल्या पद्धतीने दिसते बघा, या ठिकाणी बघा ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज टिंब व्होल्टेजच्या समोर गेल्यावर त्याचे आयनीकरण होण्यास सुरुवात होते। बघा या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनमध्ये आयोनायझेशन होते, तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कोरोना लॉस होतो। बघा काय होतो, कोरोना लॉस। ओके, तर या ठिकाणी तेच त्या ठिकाणी मित्रांनो आयोनायझेशन होतं, जे आयोनायझेशन या ठिकाणी आपलं ट्रान्समिशन लाईनमध्ये होतं ते 30 kV वरती होत असतं। किती? 30 kV वरती होत असतं। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तोच प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की ट्रान्समिशन लाईनमध्ये आयोनायझेशन हे कोणत्या व्होल्टेजच्या वरती होतं, तर ते किती 30 kV वरती या ठिकाणी दिलं आहे। बघा या ठिकाणी 30 kV वरती काय होतं आहे, आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये काय आयनीकरण होतं आहे, काय होतं आयोनायझेशन या ठिकाणी होत असतं। ओके, कळालं असेल सर्वांना। ओके, चला पुढचा प्रश्न आहे आपला, या ठिकाणी सर्व्हिस लाईन कशावर डिझाईन केलेली असते। बघा कोणती सर्व्हिस लाईन, बघा या ठिकाणी तुम्हाला फीडर माहीत असेल, काय फीडर माहीत असेल। ओके, त्यानंतर डिस्ट्रीब्यूटरसुद्धा माहीत असेल। ओके, हे माहीत असतं तुम्हाला, पण एक या ठिकाणी सर्व्हिस लाईन माहिती आहे का तुम्हाला? सर्व्हिस लाईन, एकच मिनिट, सर्व्हिस लाईन बघा फीडर कशाने डिझाईन करतात, डिस्ट्रीब्यूटर कशाने डिझाईन करतात आणि सर्व्हिस लाईन कशावरती डिझाईन करतात, असे 3 क्वेश्चन पेपरला आजपर्यंत मित्रांनो आलेले। ओके, तर त्या ठिकाणी फीडर असतं मित्रांनो, फीडरवरती टॅपिंग नसते, काय फीडरवरती टॅपिंग नसते म्हणून तो करंटवरती डिझाईन केलेला असतो, काय करंटवरती डिझाईन केलेला असतो। त्यानंतर आला आपला डिस्ट्रीब्यूटर, त्यावरती मित्रांनो आपण सर्व्हिस लाईनची टॅपिंग देतो, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होतो। ओके, त्यामुळे त्याला व्होल्टेजवरती या ठिकाणी डिझाईन केलेलं असतं, काय व्होल्टेजवरती डिझाईन केलेलं असतं। फीडरवरती टॅपिंग असते का मित्रांनो? नाही। ओके, आणि डिस्ट्रीब्यूटरवरती टॅपिंग असते का? असते, काय टॅपिंग असते आणि त्या ठिकाणी होतो व्होल्टेज ड्रॉप, त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, तिला आपण व्होल्टेजच्याच याने डिझाईन करत असतो। आता सर्व्हिस लाईन असते मित्रांनो, सर्व्हिस लाईन या ठिकाणी आपण लोडवरती डिझाईन करतो। या ठिकाणी UPPCL TG2 ला एक क्वेश्चन पाठीमागे आला होता की सर्व्हिस लाईन कशावरती डिझाईन केली जाते। ओके, तर सर्व्हिस लाईन जी असते ती लोडवरती डिझाईन केलेली असते, लक्षात ठेवायचं। ओके, तर या ठिकाणी तोच प्रश्न विचारला आहे की सर्व्हिस लाईन कशावरती डिझाईन केलेली असते। तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व्हिस लाईन ही लोडवरती डिझाईन केलेली असते, हे आपला ऑप्शन बघा 3 नंबरचा आहे, ऑप्शन नंबर सी। व्होल्टेज कशावरती, बघा डिस्ट्रीब्यूटर जी आहे ती व्होल्टेजवरती आहे, ते या ठिकाणी दिलं आहे आणि त्या ठिकाणी जी फीडर आहे आपलं फीडर ते कशावरती, करंटवरती, ते सुद्धा या ठिकाणी दिलं आहे। जोड्याला आवाजसुद्धा येऊ शकतं तुम्हाला पेपरला, त्यामुळे प्रत्येक अँगलने या ठिकाणी आपण आपली तयारी ठेवायची। ओके, बघा नंबर 3चा क्वेश्चन बघा, कोरोना लॉस कमी करण्यासाठी काय करावे, काय कोरोना लॉस कमी करण्यासाठी काय करावं। मित्रांनो कोरोना लॉस जर तुम्हाला कमी करायचा असेल तर बघा अशा पद्धतीची आपली काय या ठिकाणी सर्व्हिस म्हणजे आपली लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन आहे एक्झाम्पल। तर या 2 कंडक्टरमधील स्पेसिंग काय जेवढी जास्त असेल मित्रांनो, काय स्पेसिंग जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा कोरोना लॉस कमी असतो। मग असं ऑप्शन कुठे दिसतंय तुम्हाला? बघा कंडक्टर, काय कंडक्टर स्पेसिंग वाढवावी, म्हणजे जेवढी स्पेसिंग जास्त तेवढा कोरोना लॉस कमी होतो, हे एक लक्षात ठेवायचे तुम्हाला। त्यानंतर बघा कंडक्टर डायमीटर, बघा तुमचा एवढा कंडक्टर आहे आणि एक एवढा कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये तुम्हाला जास्त कोरोना लॉस या ठिकाणी दिसेल आणि या कंडक्टरमध्ये तुम्हाला कमी कोरोना लॉस दिसेल। म्हणजे जेवढा कंडक्टर मोठा असेल मित्रांनो, काय जेवढा कंडक्टर मोठा असेल ना तेवढा कोरोना लॉस कधीही कमी होतो, काय कधीही कमी होतो। मग या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण स्पेसिंगचं बघितलं, स्पेसिंग वाढवावी, स्पेसिंग वाढवली तर कोरोना लॉस कमी होतो, हे पण बरोबर आहे। त्यानंतर कंडक्टरची डायमीटर वाढवावी म्हणजे कंडक्टरची जाडी जास्त ठेवावी, काय जास्त ठेवावी, त्यांनासुद्धा काय होतो आपला कोरोना लॉस कमी होतो। आणि बघा फ्रिक्वेन्सी जी असते मित्रांनो, फ्रिक्वेन्सीला कोरोना लॉस जो असतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। जेवढी फ्रिक्वेन्सी कमी, बघा या ठिकाणी कसं आहे फ्रिक्वेन्सी लो म्हणलं या ठिकाणी, काय फ्रिक्वेन्सी लो आणि आपल्याला काय करायचं आहे कोरोना लॉस कमी करायचे। या ठिकाणी पण बघा
इन्व्हर्सली प्रपोर्शनल नाही आहे, डायरेक्टली आहे. काय बघा, कोरोना लॉस काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशावरती? फ्रिक्वेन्सीवरती. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी पण तुमची कमी असेल तेवढा कोरोना लॉस या ठिकाणी तुम्हाला कमी बघायला भेटतो मित्रांनो. काय कोरोना लॉस कमी. या ठिकाणी असे क्वेश्चन आहे की आपल्याला हे लक्षात राहत नाही, तेच क्वेश्चन मी या ठिकाणी घेतले. काय फ्रिक्वेन्सी कमी ठेवायची, त्याने काय होईल? कोरोना लॉस कमी होईल. तुम्हाला कंडक्टरची डायमीटर जास्त ठेवायची आहे, त्याने तुम्हाला कोरोना लॉस कमी होईल. त्यानंतर कंडक्टरची स्पेसिंग जास्त ठेवायची आहे, त्याने कोरोना लॉस कमी होईल. या नोट्स तुम्हाला लिहून घ्यायची आणि हे सगळे प्रश्न पेपरला आलेले. या ठिकाणी तुमचे किती क्वेश्चन कव्हर झाले मित्रांनो? 4 क्वेश्चन कव्हर झाले. ओके, मग याचं उत्तर काय असतं आपलं? ऑल, म्हणजे ऑल ऑफ दी अबोव, सगळेच आपलं या ठिकाणी बरोबर आहे. परत एकदा सांगतो, फ्रिक्वेन्सी कमी. काय फ्रिक्वेन्सी कमी? ओके, तर कोरोना लॉस कमी. ओके, डायमीटर जास्त काय तर आपला कोरोना लॉस कमी. स्पेसिंग जास्त, कोरोना लॉस कमी. त्यानंतर मित्रांनो जो कंडक्टर असतो, कंडक्टर जर स्मूथ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपला कोरोना लॉस कमी असतो. काय स्पेसिंग जर म्हणजे हे आपलं काय स्मूथ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कोरोना लॉस काय असतो? कमी असतो. ओके, अशा पद्धतीचे खूप सारे याचे मित्रांनो या ठिकाणी पॅरामीटर आहे. ओके, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता आपला. त्यानंतर बघा, सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला विचारला. या ठिकाणी बघा, सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला असतो मित्रांनो रूटमध्ये L/C. काय रूटमध्ये L/C. आता तुम्हाला नुसता फॉर्म्युला सांगायसाठी हा क्वेश्चन मी या ठिकाणी डिझाईन केलेला नाही. ओके, तर या ठिकाणी बघा, ट्रान्समिशन लाईनचा सर्ज इम्पिडन्स काय असतो? ओके, ट्रान्समिशन लाईनचा सर्ज इम्पिडन्स असतो मित्रांनो 400 ओम. ओके, त्यानंतर आपलं अंडरग्राऊंड केबल असतं. काय अंडरग्राऊंड केबल. ओके, तर अंडरग्राऊंड केबलचा सर्ज इम्पिडन्स काय असतो मित्रांनो? तो असतो 40 ते 50 ओम. किती? 40 ते 50 ओम. ओके, आणि त्यानंतर आपला एक पॉईंट असतो आपल्या ट्रान्सफॉर्मरला. मग या ठिकाणी काय असतो? ओके, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा सर्ज इम्पिडन्स असतो, तो 1000 ओम असतो मित्रांनो. अशा पद्धतीचे 3 पॅरामीटर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बघा, ट्रान्समिशन लाईनमध्ये किती? 400. अंडरग्राऊंड केबलमध्ये किती? 40 ते 50. आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये किती? 1000. किती? 1000. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आणि आपल्याला प्रश्न काय विचारला? सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला. तो काय? रूटमध्ये L/C. तर ऑप्शन नंबर 1 बघा, या ठिकाणी रूटमध्ये L/C तुम्हाला दिसतंय. एवढंच लक्षात ठेवायचं नाही, हे 3 पॅरामीटरसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके, चौथा क्वेश्चन अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी डिझाईन केला. ओके, बघा 5वा, लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये कॉर्नरला कोणते इन्सुलेटर वापरतात? बघा, या ठिकाणी लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन विचारली, या ठिकाणी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसुद्धा विचारू शकते. ओके, तर लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी मित्रांनो आपण एंडिंगला आणि कॉर्नरला म्हणजे ज्या ठिकाणून आपली काय होते लाईन वळण घेते त्या ठिकाणी आणि एंडिंगला आपण शॅकल नावाचं इन्सुलेटर वापरतो. कोणतं? शॅकल. आपल्याला एवढंच माहिती आहे. ओके, बाकी आपल्याला काय माहिती आहे का? नाही, शॅकल वापरतो. ओके, पण याला आरमध्ये एक नाव असतं मित्रांनो, स्पूल इन्सुलेटर म्हणून. काय? स्पूल. त्या पेपरला दोन्हीपैकी एक येतं आणि आपल्याला जर शॅकल नाही आलं, स्पूल आलं की आपला त्या ठिकाणी 2.2 मार्क या ठिकाणी गमावतो. म्हणून आपल्याला काय करायचे, प्रत्येक गोष्टीचं ऑर नाव आपल्या कशामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये दिलेलं आहे ते पूर्ण ऑरमधले नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण पेपरमध्ये प्रत्येक वेळेस ऑर नावं या ठिकाणी म्हणजे जशीच्या तशी इन सांगता येत नाही. मग आपल्या पॉवर झाल्या, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, त्यालासुद्धा खूप सारे ऑरमध्ये नावं आहे. म्हणजे ट्रू पॉवर झाल्या, फॉल्स पॉवर झाल्या, इमेजनरी पॉवर झाल्या, असे सर्व काही तुम्हाला एकदा काय करायचं, वाचून घ्यायचं आहे, चांगलं लक्षात ठेवायचं आहे. तसं मित्रांनो आपल्याला बघाय कॉर्नरवरती आणि एंडिंगवरती जे लो ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण इन्सुलेटर वापरतो ते असतं मित्रांनो स्पूल इन्सुलेटर, आणि त्यालाच आपण शॅकल म्हणतो. बघा, या ठिकाणी आपलं स्पूल इन्सुलेटर आहे. ओके, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? शॅकलसुद्धा म्हणतो. मग आपलं काय येईल मित्रांनो या ठिकाणी? राईट ऑप्शन ई. बघा, या ठिकाणी बोथ A and D म्हणजे स्पूल पण आहे आणि शॅकल पण आहे. ओके, त्या ठिकाणी बघा. त्यानंतर आता ही झाली लो ट्रान्समिशन लाईन, पण हाय ट्रान्समिशन लाईनमध्ये कॉर्नरला आणि त्याला वापरतो आपण स्ट्रेन इन्सुलेटर. कोणतं? स्ट्रेन इन्सुलेटर. ओके, हे वापरतो आपल्याला कशासाठी? हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी, एंडिंगला सुद्धा आणि कॉर्नरला सुद्धा. ओके, चला पुढचा प्रश्न. ओके, बघा, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणते कनेक्शन वापरतात? बघा, हा एकदम गुगली क्वेश्चन आहे. ओके, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणते कनेक्शन वापरतात? बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं जनरेशन होतं म्हणजे ज्या ठिकाणी लाईन तयार होती त्यापासून समोर आपण व्होल्टेज स्टेपअप करतो, त्या ठिकाणी काय करतो? व्होल्टेज स्टेपअप. तर त्या ठिकाणी आपलं जे कनेक्शन वापरतात मित्रांनो ते वापरतात डेल्टा स्टार. कोणतं वापरतात त्या ठिकाणी? डेल्टा स्टार. आणि तुम्हाला तुमचं जे सबस्टेशन असतं, कोणतं? सबस्टेशन.
हे कशासाठी झालं मित्रांनो, हाय व्होल्टेज ट्रान्समिशनमध्ये आपण ज्या ठिकाणी जनरेशन करतो, जनरेशनच्या नंतर आपण कोणतं कनेक्शन वापरतो, ते वापरतो डेल्टा स्टार. आणि तुमच्या सब ट्रान्समिशन लाईन जी असते, कोणती, सब ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन म्हणजे सबस्टेशनच्या जवळ त्या ठिकाणी कोणतं कनेक्शन वापरतात, तर त्या ठिकाणी जे कनेक्शन वापरतात ते स्टार डेल्टा असतं. कोणतं, स्टार डेल्टा. आपण पहिलं कोणतं वापरलं, डेल्टा स्टार. मग सब ट्रान्समिशन लाईन सबस्टेशनजवळ कोणतं वापरलं, स्टार डेल्टा. कोणतं, स्टार डेल्टा. आणि तुमच्या डिस्ट्रीब्युशनला, कोणतं, डिस्ट्रीब्युशनला नंतर कोणतं आहे बघा, त्या ठिकाणी नंतरच्याला कोणतं आहे, त्या ठिकाणी कोणतं वापरता तुम्ही, त्यानंतर परत तुम्ही वापरता डेल्टा स्टार. म्हणजे सर्वात पहिले जनरेशनसाठी ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणतं वापरलं तुम्ही, त्या ठिकाणी डेल्टा स्टार. नंतर कोणतं वापरलं तुम्ही, स्टार डेल्टा. आणि नंतर तुम्ही डिस्ट्रीब्युशनसाठी तुमच्या गावामध्ये जे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर लावलेला असतो आणि त्या ठिकाणी फिडर येतो, तर फिडर येतो 3 तार. किती, 3 तार, 3 वायर येते आणि समोर 4 जाते. म्हणून या ठिकाणी असतं 3 तारचा डेल्टा आणि 4 ताराचा या ठिकाणी स्टार. म्हणून त्या ठिकाणी वापरतात डेल्टा स्टार. ओके, तुम्हाला ट्रान्समिशन लाईन साठी सुद्धा सांगितलं, आणि त्या ठिकाणी सब ट्रान्समिशन आपलं सबस्टेशन आहे त्यासाठी सुद्धा सांगितलं, आणि डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा सांगितलं आहे. हे तिन्ही क्वेश्चन पेपरला आलेले. आपण एकाचं एकात आणि एकाचं एकात या ठिकाणी करत असतो. ओके, म्हणजे याचं उत्तर त्याच्यात, त्याचं त्याच्यात आपण असं करतो. त्यामुळे तुम्हाला तिन्ही पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आता आपल्याला या ठिकाणी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी विचारलं, ते असतं मित्रांनो आपलं डेल्टा आणि स्टार. ओके, तिन्ही क्वेश्चन पेपरला आलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी कोणते फॉल्ट होतात. 2 प्रश्न एकात एक या ठिकाणी मी विचारले. ओके, बघा, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. ओके, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असे 2 फॉल्ट या ठिकाणी मित्रांनो असतात. जे सिमेट्रिकल फॉल्ट असतात ते सर्वात कमी येतात. काय, सर्वात कमी येतात पण सर्वात डेंजरस असतात. मग त्यामध्ये येतो एक ट्रिपल एल आणि दुसरा असतो ट्रिपल एल जी. ओके, आणि अनसिमेट्रिकलमध्ये येतो LL, LG आणि LLG. म्हणजे लाईन टू लाईन, लाईन टू ग्राउंड, डबल लाईन टू ग्राउंड, म्हणजे ट्रिपल लाईन टू ग्राउंड. हे जे फॉल्ट असतात मित्रांनो हे सर्वात कमी येतात. काय, हे 2 हे सर्वात कमी येतात. आणि मित्रांनो या ठिकाणी जे अनसिमेट्रिकल फॉल्ट असतात, कोणते, अनसिमेट्रिकल फॉल्ट, हे फॉल्ट सर्वात जास्त येतात. त्यातला सर्वात जास्त येणारा जो फॉल्ट असतो मित्रांनो तो असतो LG फॉल्ट. सर्वात जास्त येणारा, सर्वात जास्त. ओके, मी लिहून देतो तुम्हाला. ओके, सर्वात जास्त आणि सर्वात कमी येणारा. ओके, सर्वात कमी येणारा फॉल्ट असतो मित्रांनो ट्रिपल LG. ओके, सर्वात कमी येतो आणि जर आला तर सगळं काही नुसतं नाबूद करून टाकतो. सर्व काही या ठिकाणी आपलं संपून जातं या ठिकाणी पूर्ण काही. ओके, पूर्ण ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी आपली पूर्ण म्हणजे या ठिकाणी विना कामाची होऊन जाते त्या ठिकाणी, आपण असं म्हणू शकतो. ओके, मग तुम्हाला सर्वात जास्त येणारा डबल म्हणजे फक्त LG या लाईन टू ग्राउंड, म्हणजे हा कधी पण येतो आपल्या इकडे. ओके, पण ट्रिपल LG एखाद्या वेळेस आला तर आला, नाही तर येत नाही. आला तर सर्वात जास्त या ठिकाणी हे करून टाकतो, नुकसान करून टाकतो. पण LG फॉल्ट हा 70% येतो, पेपरला आलेले आहे. ओके, LG फॉल्ट 70% येत असतो. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला विचारलं काय आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त, बघा पहिले विचारलं सर्वात जास्त, मग सर्वात जास्त LG कुठे दिसतंय, इथं पण आहे बघा, आणि इथं. आणि कोणता कमी, कोणता आहे कमी, कोणता आहे, ट्रिपल LG. इथं ट्रिपल LG का नाही, इथे बघा ट्रिपल LG. ऑप्शन नंबर E आपलं बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. ट्रान्समिशन लाईनमध्ये ग्राउंड वायर कोठे लावलेला असतो. हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस आलेला आहे, पण आपल्याला हे गुगली क्वेश्चन या ठिकाणी लक्षात राहत नाही. बघा अशा पद्धतीने मी सांगितली तुम्हाला, अशा पद्धतीचे ट्रान्समिशन लाईन आहे आपले, हे जे पोल आहे. ओके, बघा सर्वात पहिले काय, ग्राउंड वायर म्हणजे काय नेमकं. बघा ग्राउंड वायर काय असतं, जी तुमचे लाईटनिंग अरेस्टर म्हणजे लाईटिंग स्ट्रोक, काय, लाईटनिंग स्ट्रोक जो पडतो मित्रांनो, तो लाईटनिंग स्ट्रोक म्हणजे तुमची वीज जेव्हा 2 ढगामध्ये या ठिकाणी घर्षण वगैरे होतं, काय आयोनायझेशन होतं, तेव्हा या ठिकाणी वरतून काय पडतो, लाईटनिंग स्ट्रोक पडतो. काय, लाईटनिंग स्ट्रोक. आणि तो आपल्या ट्रान्समिशन लाईनवरती पडू नये. काय, ट्रान्समिशन लाईनवरती पडून ट्रान्समिशन लाईनचं अचानक व्होल्टेज वाढून त्या ठिकाणी कोणताही परिणाम होऊ नये, त्यामुळे आपण काय करतो, लाईटनिंग अरेस्टर म्हणजे तो ग्राउंड वायर आहे, तो सर्वात वरती लावून त्याला काय करतो आपण, ग्राउंड करतो. असं खाली डायरेक्ट जमिनीमध्ये, त्याला जमिनीमध्ये खाली ग्राउंड करून टाकतो. म्हणून कधी लक्षात ठेवायचं की ग्राउंड वायर जे असतो ट्रान्समिशन लाईनच्या वरती लावतात कधी. बघा ट्रान्समिशन लाईनच्या वरती, खाली लावत नाही, मध्ये लावत नाही, आणि लाईन ग्राउंडवरती पण लावत नाही. तो आपण ग्राउंडवर नाही लावत, ट्रान्समिशनच्या लाईनच्या वरती लावतो आणि त्याला जमिनीत ग्राउंड करतो. ओके, कळालं तुम्हाला 8 नंबरचा क्वेश्चन. चला पुढचा 9 नंबर.
स्किन इफेक्ट कमी करायचा आहे, मग तुम्हाला काय करायचं, असे प्रश्न येतात. आणि मित्रांनो कधी तुम्हाला सांगतो पेपरमध्ये प्रश्नाचा अर्थ कळत नाही तुम्हाला, कारण ते पूर्ण लँग्वेजमध्ये प्रश्न दिलेला नसतो, कधीही नाही. या ठिकाणी असं आहे, स्किन इफेक्ट कमी करायचा आहे, मग नेमकं प्रश्नाचं उत्तर काय असतं ते आपल्याला कळतच नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा तसं या ठिकाणी क्वेश्चन डिझाईन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, थोडासा, जास्त तर नाही म्हणत पण थोडासा. ओके, स्किन इफेक्ट कमी करायचा, मग तुम्हाला दिलं आहे खाली ऑप्शन. ओके बघा, कधी तुम्हाला सांगतो स्किन इफेक्ट कमी करायचा असेल तर जेवढा कंडक्टर लहान असेल, जेवढा कंडक्टर लहान असेल तेवढा स्किन इफेक्ट कमी असतो मित्रांनो. म्हणजेच कोरोनाच्या अपोजिट, जेवढा कंडक्टर मोठा तेवढा कोरोना त्या ठिकाणी आपण काय करतो, कमी करत असतो. जेवढा कंडक्टर मोठा तेवढा कमी करतो. पण या ठिकाणी स्किन इफेक्टमध्ये जेवढा कंडक्टर छोटा, जेवढा कंडक्टर छोटा तेवढा स्किन इफेक्ट कमी. बघा, डायमीटर कमी करायची, काय करायचं, स्किन इफेक्ट कमी करायचं म्हणजे काय करायचं आहे, डायमीटर कमी करायची, बरोबर आहे. पण तो फ्रिक्वेन्सीला सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. फ्रिक्वेन्सीला सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी कमी, जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढा स्किन इफेक्ट कमी. बघा इथे सुद्धा बघा, जेवढी डायमीटर कमी तेवढा स्किन इफेक्ट कमी. बघा नंतर परमियाबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, परमियाबिलिटी मॅग्नेटिक फील्ड ती जेवढी कमी तेवढा तुमचा स्किन इफेक्ट कमी. म्हणजे पूर्ण पॅरामीटरला तुमचा स्किन इफेक्ट हा या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सर्वात महत्त्वाचं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे, डायमीटर कमी ठेवायची, त्याने स्किन इफेक्ट कमी होईल. फ्रिक्वेन्सी कमी ठेवायची, त्याने स्किन इफेक्ट कमी होईल. परमियाबिलिटी कमी ठेवायची, त्याने सुद्धा स्किन इफेक्ट कमी होईल. अशा पद्धतीने स्किन इफेक्ट आपण ह्या पॅरामीटरला कमी ठेवून करू शकतो. मग आपला ऑप्शन आहे डी. ओके, ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑल, म्हणजे वरचे सगळे काही बरोबर आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन कसे वाटले आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर परत सांगतो सबस्क्राईब करून ठेवा. ओके बघा, बॉयलर इफिशियन्सी विचारली. बघा तुमच्या ट्रान्समिशन जनरेशनमध्ये, जनरेशनमध्ये तुमचा जो कोल हे कोणता डिझेल पॉवर प्लांट झाले, त्यानंतर डिझेल पॉवर प्लांटमध्ये या ठिकाणी बॉयलर येतं का, नाही. थर्मल पॉवर प्लांट झाला, कोणता, थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांटमध्ये तुम्ही बॉयलर बघितलं, त्या बॉयलरची इफिशियन्सी पेपरला येते मित्रांनो, बॉयलरची इफिशियन्सी. त्यानंतर तुम्हाला याची सुद्धा येते टर्बाईनची असते मित्रांनो 90 ते 95. त्यानंतर जनरेटरची असते मित्रांनो 93 ते 95. ओके, ह्या इफिशियन्सी आहे पेपरला आलेल्या आहे मित्रांनो. कशाची तुम्हाला सांगितली, टर्बाईन. ओके, जनरेटर. ओके, ह्या पेपरला आलेल्या इफिशियन्सी आहे मित्रांनो, पेपरला आलेले आहे. आणि एक पेपरला आलेली आहे की बॉयलरची बॉयलरची तर बॉयलरची आहे बघा, या ठिकाणी बॉयलरची असते 86%. किती, 86%. ओके, इथं बघा ऑप्शन नंबर एच आपलं करेक्ट आन्सर आहे. 86% या ठिकाणी कशाची, बॉयलरची इफिशियन्सी असते. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपले 10 प्रश्न या ठिकाणी कवर झालेले आहे. किती, 10 प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेली आहे मित्रांनो. असेच रोज आपण 10 प्रश्न रोज एक सेशन घेणार आहे आणि रोजच्या सेशनला आपण 10 क्वेश्चन या ठिकाणी कवर करणार आहे. प्रत्येक लेक्चरला आपण 10 क्वेश्चन. आज आपण ट्रान्समिशन घेतलं, उद्या परवा 3 ते 4 दिवस आपण ट्रान्समिशन घेणार. नंतर घेणार आपण डिस्ट्रीब्युशन, पॉवर जनरेशन घेणार, नंतर अंडरग्राऊंड केबल. असे रोज एक टॉपिकावरती आपण 10 क्वेश्चन, गुगली क्वेश्चन पण या ठिकाणी घेणार. आपण या ठिकाणी 10 क्वेश्चन घेतले, पण आपले 10 क्वेश्चनमध्ये 30पर्यंत क्वेश्चन या ठिकाणी कवर झाले मित्रांनो. परत सांगतो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. ओके, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. ओके, थँक्यू.